महाराज की व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या प्रचारार्थ महायुती म्हणून आपण सर्व इथे जमलो आहोत ते रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आणि भावी खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ, या रत्नागिरी जिल्ह्यामधील महायुतीची पहिली होणारी ही मंडणगड तालुक्याची सभा महायुतीच्या आपण सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवली आणि विजयाची पहिली नांदी ही मंडणगड तालुक्यापासून आपण इथे रुजवली। त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आज अभिनंदन करतो। बांधवांनो, अनेक विषय बोलण्यासारखे आहेत। आज निवडणूक लोकसभेची आहे। लोकसभेसाठी उमेदवार कोण असले पाहिजे ह्यासाठी नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न केले, परंतु महायुती म्हणून सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज नक्कीच राज्यामध्ये महायुती असताना, महायुतीचं सरकार असताना, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, महायुतीचे घटक म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम किंवा ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून, शिवसेनेचा आमदार म्हणून शिवसैनिकांना ताकद द्यायचं काम या महायुतीच्या सरकारमार्फत आज चालू आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मंडणगड तालुक्यामधलं असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपण निधी आणला नाही, असं एकही गाव या मंडणगड तालुक्यामध्ये नाही, याचा मला नक्कीच अभिमान आहे। प्रत्येक गावामध्ये विकास कामं चालू आहे। मग ते रस्त्यांची कामं असतील, नळपाणी योजनांची कामं असतील, सभामंडप, सवन मंदिर, अनेक कामं आपण प्रत्येक गावामध्ये आपण आणतोय। मूलभूत सुविधा आपण नक्कीच कामं आपण सगळी उभी करतोय आणि म्हणून त्याचं चित्र आज इथे बघायला मिळते। परंतु बघा, आज लोकसभेची निवडणूक आहे। होय, आपल्या समोरचे असलेले उमेदवार आनंदजी गीते साहेब आहेत, ज्यांना आपण 36 वर्ष निवडून दिलं खासदार म्हणून। शिवसेनेचे पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, युती म्हणून आपण त्यांना 36 वर्ष निवडून दिलं। त्यापैकी 10 वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते। आपण त्यांना साधा प्रश्न विचारा की तुमच्या गावामध्ये गीतेंनी कुठलं काम केलं? एखादं 15 वर्षापूर्वी कुठलं तरी समाज मंदिर बांधलं असेल, पण त्या पलीकडे जाऊन कुठल्याही गावामध्ये विकास केला नाही। या मंडणगड तालुक्याला केंद्रामध्ये मंत्री असताना गीतेंनी काय दिलं हा प्रश्न विचारण्याची आज वेळ आलेली आहे। होय, आपण त्याला निवडून दिलं, परंतु शिवसेनेकडून आपण त्याला निवडून दिलं। वंदनीय बाळासाहेबांकडे बघून आपण त्याला निवडून दिलं, शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपण त्याला निवडून दिलं, धनुष्यबाण म्हणून आपण त्याला निवडून दिलं, परंतु त्यांची जाणीव त्यांनी कधीच ठेवली नाही। त्यांचं राजकारण मात्र एकच, त्यांचा राजकीय धागा एका दृष्टीने फक्त समाजाच्या नावाने मतं मागायची। पण त्या समाज ज्या वेळेला आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं 2019 आठवा करोनाचं संकट होतं, त्या करोनाच्या महामारीमध्ये आपल्या मंडणगडचा संपूर्ण खाडीपट्टा उद्ध्वस्त झाला होता। या बाजूला महापौर पासून ते बाणकोट पर्यंत हजारो घरं उद्ध्वस्त झाली आणि हे दिवस तुम्हाला आठवतात की नाही? 2021 आपली घरं सगळ्यांची उद्ध्वस्त झाली, परंतु गीते तुमच्या अश्रू पुसायला आले नाहीत। तुमच्या अश्रू पुसायला आले ते सामान्य तटकरे साहेब आणि योगेश कदम तिकडे आला आणि तो कोणी तिथे आलं नव्हतं याची आठवण मुद्दामच करून देतोय, मुद्दामच आठवण करून देतोय। मला आठवतं त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्र मिळून केलेलं काम, अगदी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं होतं, पण त्याला आनंद गीते तुमचे अश्रू पुसायला आलं नव्हते, घरं उद्ध्वस्त झाली होती। मला आठवते काही ठिकाणी राहायला घर नाही, किंवा आजही अशी परिस्थिती आहे की ज्या कुटुंबाला घर उद्ध्वस्त झालं तर कोण आजही शेजाराच्या घरात राहतोय, कोण आज मुंबईला निघून गेलेला आहे। असं तो निसर्ग चक्रीवादळाचा कोप होता। महामारीच्या वेळेला, करोनाची ज्या वेळेला महामारी होती, त्या महामारीच्या वेळेला ऑक्सिजन मिळत नव्हते, मंडणगड तालुक्यामध्ये डॉक्टर उपलब्ध होत नव्हते। एखादा वडील माझा आजारी पडला, मुलगा बघायला येत नव्हता, वडील गेल्यानंतर मातीला देखील मुलगा जात नव्हता। अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होतो, परंतु आनंद गीतांना एकदा यावं असं वाटलं नाही। माझ्या मंडणगड तालुक्यामध्ये किंवा माझ्या जवळच्या असलेल्या व्यक्तींची काय परिस्थिती आहे हे बघायला यावं असं त्यांना कधीच वाटलं नाही, त्यांना कधीच वाटलं नाही। अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत। आता केदार नक्कीचा जो उल्लेख इथे केला, वो 36 वर्ष खासदार असलेली व्यक्ती, 10 वर्ष मंत्री असलेली व्यक्ती आपल्या मंडणगड दापोली खेड आपल्या दापोली मतदारसंघामध्ये तर आहे, परंतु रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकही उद्योग आणू शकली नाही, एकही उद्योग आणू शकली नाही। का नाही करू शकलात? आज आपलं सरकार आल्याच्या नंतर मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय
की आपल्या मतदारसंघाच्या मध्ये असलेल्या खेड तालुक्यामधील लोटा एमआयडीसी मध्ये आशिया खंडामधली कोको कोलाची सर्वात मोठी फॅक्टरी ही आपण आपल्या मतदारसंघामध्ये खेड तालुक्यामध्ये आपण आणले, पहिला मोठा उद्योग आपण आणलेला आहे. समुद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सामान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, दोघांचं त्याला सहकार्य लाभलं, त्यांच्या मेहनतीने आपण ते आणलं. आज सामान्य उदयजी सामंत व्यासपीठावरती आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की याही अगोदर मी मागणी केलेली आहे आणि किंबहुना हे मागच्या जे डिसेंबरला अधिवेशन झालं, मार्चला जे अधिवेशन झालं, तर मार्चच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये आपल्या मंडणगड तालुक्यासाठी 850 एकर मध्ये एमआयडीसी झाली पाहिजे अशी मागणी मी सामान्य उद्योगमंत्री साहेबांकडे मी केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की आचारसंहिता होऊ द्या, त्या आचारसंहिता झाल्याच्या नंतर मी स्वतः पाठपुरावा करेन, सामान्य सुनील तटकरे साहेबांची देखील मदत घेईन. परंतु महायुतीच्या या सरकारमध्ये विधानसभा निवडणूक लागायच्या अगोदर मंडणगड तालुक्यामध्ये ही 850 एकरची एमआयडीसी आपण मंजूर करून घेणार हा शब्द माझा तुम्हाला सर्वांना आज आहे. परंतु बांधवांना जे निवडणुकीचं राजकारण चालू आहे, सामान्य सगळे नेता आपल्यासोबत बोलणार, मी अधिक घेणार नाही, परंतु आजचं चाललेलं या निवडणुकीच्या घडीला चाललेलं राजकारण म्हणजे मी तुमच्या बदला आहे, मी तुमच्या समोरच आहे म्हणून मला मत द्या अशी सांगायची वेळ 36 वर्ष खासदार असलेल्या व्यक्तीवरती काय येते? का सांगू शकत नाहीत होय मी तुम्हाला विकास काम दिलाय म्हणून मला मत द्या अशी वेळ त्यांच्यावरती काय येते? हा विचार आपण केला पाहिजे. भावनिक होऊन चालणार नाही, भावनेने विकास काम होत नाहीत. आज मतदारसंघामध्ये 2016 पासून काम करतोय. होय शिवसैनिक भावनिक असतो, पण ते भावनेला हात घालून मतं मिळवायच्या ऐवजी विकास कामाने मतं, हक्काने मतं मागितली असतं, आम्हाला ते बरं वाटलं असतं. हक्काने मतं मागा की. म्हणून आम्हाला विश्वास आहे, आज मला कल्पना आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आपण अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये आपण नक्कीच सगळ्यांनी संघर्ष केला, महाराष्ट्रामध्ये आपण संघर्ष केलेला आहे, परंतु आज आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मला सर्व सांगा आनंद होतोय की ह्या एकत्र येण्याच्या मध्ये सर्वात मोठा पुढाकार कोणी घेतला असतो तो सामान्य सुनील तटकरे साहेब यांनी घेतला. त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला की योगेश आपण दापोली मतदारसंघामधल्या आपल्या पक्षामधल्या प्रमुख पदाधिकारी आपण एकत्र आणलं पाहिजे. 1 वर्षापूर्वी त्यांनी मुंबईला बैठक बोलावली, आपले सगळे युतीचे सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहोत. आपली मुठ आता मजबूत झालेली, आपल्याला आता कोणी हलवू शकणार नाही. आणि माझा आकडा मी आज इथे सांगतोय, याच्यामध्ये एकही मत कमी होणार नाही. मंडणगड तालुक्यामधून तटकरे साहेब कमीत कमी महायुती म्हणून आपल्याला कमीत कमी 10,000चं मताधिक्य आम्ही तुम्हाला घेऊन देऊ, माझा तुम्हाला शब्द आहे. एकही मत कमी होणार नाही. मंडणगड तालुक्यामधून 10,000, दापोली मतदारसंघामधून कमीत कमी 50 ते 60,000चं मताधिक्य हे आजच्या घडीला आपल्या या मतदारसंघामधून आहे, माझा तुम्हाला शब्द आहे. मी अगदी अलिबागला सांगून आलोय, मी आदित्य त्यांना देखील सांगितलेलं आहे. आदित्य माझ्या शेजारीच आहे, शिवर्धन मतदारसंघ आदित्य त्यांचा आपल्या शेजारीच आहे. आदित्य ताईंपेक्षा एका मताधिक्य होईना, परंतु जास्त मताधिक्य आम्ही दापोली मतदारसंघामध्ये घेऊन देऊ, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आम्ही सर्व बरोबर ना, शब्द दिलेला चालेल ना? मिळणार की नाही मताधिक्य? 10 मंडणगड तालुका 10,000च्या खाली येणार नाही, माझा तुम्हाला शब्द आहे. कोणी या भावनेच्या राजकारणाला कोणीच उभारणार नाही. आम्हाला विकास कामं हवी आहेत, आम्हाला विकास कामं हवी आहेत. आम्हाला रस्ते, आम्हाला गावचे रस्ते करून हवेत. केंद्र सरकारची असलेली नळपाणी योजना असेल, जलजीवन मिशन, ज्याला राज्य सरकार त्याला प्राधान्य देत आहे, जलजीवन मिशन सारखी योजना असेल, अनेक योजना आहेत, त्याचा लाभ आपण मंडणगड तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मिळतोय. आणि अशा वेळेला 2 आपल्यासाठी गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. होय, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आणि आपले तटकरे साहेब जेव्हा मोदी सरकार पुन्हा या देशामध्ये येईल त्यावेळेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्हाला विश्वास आहे की भविष्याच्या सरकारमध्ये सामान्य सुनील तटकरे साहेबांना सन्मानाचं मान आणि मंत्रिपद असेल, हा माझा विश्वास आहे. माझा स्वार्थ एकच आहे की या मंत्रिपदाच्या माध्यमातून जो सर्वात जास्त लीड तुम्हाला तालुक्याला देईल त्याला सर्वात जास्त निधी आपण द्यायचा आहे. त्यामुळे मंडणगड तालुका देखील अव्वल असेल. आणि म्हणून आपण मंत्री म्हणून ज्यावेळेला आपण तिथे विराजमान व्हाल, सामान्य मोदी सरकारांच्या माध्यमातून आपल्या मंडणगड तालुक्याला सर्वात जास्त निधी आला पाहिजे. आंबेडगाव या मंडणगड तालुक्यामध्ये आहे. या 2 महापुरुषांना अपेक्षित असलेलं काम आपण आपल्याकडनं नक्कीच आमच्या जनतेकडनं आणि आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे. आणि नक्कीच मागच्या खासदारांनी तो न्याय दिला नाही, आपण तो न्याय नक्कीच द्याल या मतदारसंघाला असा विश्वास दर्शवतो. आणि आज महायुतीच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्यामधले सगळे हे बाजूला ठेवून आज आपण वज्रमुठ आपण आता मजबूत केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं आणि मला कल्पना आहे की बांधवांनो, आपल्याला शिवसैनिकांच्या समोर नक्की थोडा मला माहिती सुरुवातीला अडचण होती की आपण घड्याळाला मतदान कसं करायचं. आपण 30, 35, 40 वर्ष आपण धनुष्यबाणासोबत आपण मतदान केलेलं आहे, परंतु तटकरे साहेबांनी शब्द दिला आहे
की मोना रासोडे सगळे प्रमुख कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील शब्द दिलेला आहे की विधानसभेच्या निवडणुकीला देखील राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे धनुष्यबाणाने देखील मतदान करणार आहेत. त्यामुळे आपल्याला युती म्हणून आपल्याला काम करायचंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजेत. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देऊया एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो.